व्हॉट अ स्वीट मुवमेंट सर. सर हसा ना, स्माइल करा ना. फोटो चांगले येत नाही येत. कम ऑन. केदार, येस, व्हॉट अ मुवमेंट. स्माइल. कम ऑन अंकल. या कम ऑन. बघतेस ना तू, सगळ्यांच्या चेहऱ्यावर किती आनंद आहे, किती उत्साह आहे. माझ्या मनात ती अपराधीपणाची भावना वाढत चालली आहे. आई, तू तरी समजून घेशील ना मला. मला ताकद दे. माझ्या मनावरचं ओझं घेऊन माझ्या ध्येयापर्यंत पोचायची. या फातिमा, तू इकडे काय करतेस? ऑफिसर फातिमा रिपोर्टिंग ऑन ड्युटी बॉस. ऑन ड्युटी? या ही सगळी व्यवस्था कौशिकीताईंनी केलेली आहे. इकडे उजव्या बाजूला आहेत ना दयानंदराव आणि पद्मिनीताईंची रूम आहे. त्याच्या बाजूलाच युवराजराव आणि निशीची रूम आहे आणि त्याच्या अगदी समोर कौशिकीताईंची रूम आहे. आणि नवरदेव स्पेशल रूम इकडे. म्हणजे आणखीन कोण आले इकडे? वेलकम बॉस. हे घ्या तुम्हाला थंड थंड कोल्ड्रिंक. काय चाललंय तुमचं? हे काय करताय तुम्ही इथे? केदार तू तुझी रूम बघून घे. हो सर, तुमचं सगळं सामान मी ऑलरेडी रूममध्ये पोहोचवलंय. काही लागलं तर मला सांगा. आणि केदार पटकन आवरून घे. थोड्या वेळातच ना मेहंदीचा कार्यक्रम सुरू होणार आहे. यानं घेऊन जा. येस सर, प्लीज चला चला. येस सर, या. वेलकम टू अवर रिसॉर्ट सर. थँक्यू. हा तुम्ही इथे नवरदेवाचे फोटोज काढायला नकोत का केडी सर? हां, फोटोज या ना आत काढूया. आज छान छान फोटो. आत या. ओ घमंड घ्या. अरे तुम्ही इथे काय करताय? काय करताय म्हणजे? अहो लग्नाला आलो तुमच्या. अरे देवा, पण कशाला? कशाला म्हणजे अहो तुमच्या सिक्युरिटीसाठी आलोय. सिक्युरिटीसाठी? कसली सिक्युरिटी? आधीच केडी सरांवर त्या युवराजने हल्ला केला. त्यात तुम्हाला किडनॅप करायचा प्लॅन केला आणि इथे त्याला सोपं होऊन जाईल काही करणं. मुंबईपासून रेसॉर्ट लांब आहे. पोलीस नाही, कौशिकी मॅडमची सिक्युरिटी नाही. म्हणून तुमच्या सिक्युरिटीसाठी आम्ही आलोय. पण आम्ही आमची काळजी घेतली असती ना. साधू सरांची ऑर्डर आहे बॉस. आणि सिव्हिलियन्स बरोबर तुम्हाला पण प्रोटेक्ट करणं हे पण आमचं काम आहे. सो तुम्ही चिल राहा. बॉस हे घ्या थंड कोल्ड्रिंक. तुमचे वराते आलेत केडी सर. आता त्या युवराजला हे लग्नात थांबवायचं असेल तरी तो काही करू शकणार नाही.